आषाढी एकादशीचा दिवस सुख, समृद्धी आणि शांती कशी मिळते? संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो. जय जय राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी. आज आपण आषाढी एकादशीचे महत्त्व, या दिवशी करावयाची पूजा, उपवास, नामस्मरण आणि या दिवशी मिळणारे आध्यात्मिक व मानसिक लाभ याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, आषाढी एकादशी हा श्रद्धा, भक्ती आणि आत्मचिंतनाचा दिवस आहे. या दिवशी केलेली प्रार्थना मनःशांती, सकारात्मकता आणि आध्यात्मिक समाधान देऊ शकते. सुखसमृद्धी ही केवळ धनसंपत्ती नसून सद्बुद्धी, आरोग्य, चांगले संबंध आणि समाधान यातही असते. आषाढी एकादशीचे महत्त्व. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी किंवा देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री विष्णू योगनिद्रेत जातात, अशी धार्मिक परंपरा आहे. महाराष्ट्रात हा दिवस भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. दरवर्षी लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पायी पंढरपूरला जातात. टाळ, मृदंग, अभंग आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. पंढरपूर वारीचे महत्त्व. वारी ही केवळ यात्रा नाही तर प्रेम, समता, सेवा आणि भक्तीचा संदेश देणारी परंपरा आहे. वारकरी कोणताही भेदभाव न करता एकमेकांना माऊली म्हणतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांनी दिलेला भक्तीचा मार्ग आजही लाखो लोकांच्या जीवनाला दिशा देतो. या दिवशी काय करावे? पहाटे लवकर उठून स्नान करावे. घरातील देवघर स्वच्छ करून दीप लावावा. भगवान विठ्ठल रुक्मिणीची पूजा करावी. तुळशीला पाणी अर्पण करावे. नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्राचा जप करावा. भगवद्गीतेचे किंवा हरिपाठाचे वाचन करावे. शक्य असल्यास उपवास करावा. गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा इतर मदत करावी. उपवासाचे महत्त्व. उपवास म्हणजे केवळ अन्न खाणे नव्हे. वाईट विचारांपासून दूर राहणे, राग, मत्सर, अहंकार सोडणे आणि मन देवाच्या चरणी अर्पण करणे हाच खरा उपवास आहे. सुख, समृद्धी आणि शांती कशी मिळते? भक्तीमुळे मन स्थिर होते. नामस्मरणामुळे तणाव कमी होतो. दान केल्याने समाजात प्रेम वाढते. सत्कर्म केल्याने आत्मविश्वास वाढतो. क्षमाशीलतेमुळे नाती दृढ होतात. या सर्व गुणांमुळे जीवनात आनंद, समाधान आणि मानसिक शांती वाढते. संतांचा संदेश. संत तुकाराम महाराज म्हणतात की नामस्मरण हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. संत ज्ञानेश्वरांनी प्रेम, करुणा आणि समतेचा संदेश दिला. संत नामदेवांनी अखंड भक्तीचे महत्त्व सांगितले. या संतांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करणे हीच खरी विठ्ठल भक्ती आहे. कुटुंबासाठी संदेश. या दिवशी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून हरिपाठ, अभंग किंवा भजन करावे. लहान मुलांना वारीची परंपरा आणि संतांचे जीवन सांगावे. घरात प्रेम, आदर आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करावे. काय टाळावे? खोटे बोलणे, कोणाचा अपमान करणे, राग आणि भांडणे, वाईट सवयी, दुसऱ्याचा मत्सर. विठ्ठल नामाचा महिमा. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, जय हरी विठ्ठल, पांडुरंग हरी, ज्ञानोबा तुकाराम. या नामाचा जप करताना मनातील चिंता हळूहळू कमी होत जाते आणि भक्तीची अनुभूती मिळते. निष्कर्ष. आषाढी एकादशी हा केवळ एक सण नाही, तर आत्मशुद्धी, भक्ती, सेवा आणि सदाचाराचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. या दिवशी केलेली प्रार्थना, नामस्मरण, दान, उपवास आणि चांगले आचरण यांमुळे मनाला शांती, जीवनात सकारात्मकता आणि आध्यात्मिक समाधान मिळते.
श्रद्धेने केलेली भक्ती आपल्याला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. शेवटी सर्वांनी मनापासून प्रार्थना करूया. हे विठ्ठला, आमच्या जीवनात सद्बुद्धी, आरोग्य, प्रेम, समाधान आणि शांतता नांदो. सर्वांचे कल्याण होवो. जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग हरी. विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल.